महाराष्ट्रामध्ये शिवराय आपले सवंगडी जमवून मुसलमान अत्याचारी राज्यकर्त्यांच्या विरोधात उभे राहत होते. समर्थ रामदास स्वामींचे शिष्य स्वधर्म आणि स्वराज्य यांच्या प्रचारासाठी सर्वत्र संचार करत होते. लोकांची प्रवचन कीर्तनातून संवाद साधत लोकजागृती करत होते. अत्याचारी मोगलांच्या पायाखाली जनता तुडवली जात होती. सातारा विभागावर वर्चस्व असलेल्या आदिलशहाचा एक मोगल ठाणेदार संगम माहुलीला राहत होता. तो फार अत्याचारी होता. गरीब, ब्राह्मण, गोसावी, वैरागी यांना तो फार त्रास देत असे. त्याने स्नान, संध्या, पुराण, कीर्तन बंद केली होती. याच सातारा जिल्ह्यात श्री समर्थ शिष्य उद्धव स्वामी यांचा मुक्काम माहुलीला होता. त्यांनी स्नान, संध्या, पूजा अर्चा केली. एवढंच काय, पण कृष्णामाईच्या घाटावर प्रवचन सुरू केलं. आपण बंदी घातली असता हा कोण प्रवचन करणारा, यामुळे चिडून जाऊन ठाणेदाराने उद्धव स्वामींना पकडलं आणि त्यांच्या बरोबरच्या लोकांना अंधार कोठडीत टाकलं. घाबरून सगळे लोक पळून गेले. त्यामध्येच समर्थांचा एक शिष्यही पळाला. समर्थ त्यावेळेस चाफळला होते. शिष्य दुसऱ्या दिवशी धावत पळत आला आणि म्हणाला, स्वामीजी, घात झाला. आपल्या उद्धव स्वामींना ठाणेदारानं पकडलंय. त्याने त्यांना मारहाण केली आणि तुरुंगात टाकलंय. घडलेली हकीकत ऐकून समर्थ रागाने लालबुंद झाले. कल्याण स्वामींकडून एक छडी मागून घेऊन ते ताडकन उठून चालू लागले, काही न खाता पिता. झपाझप चालत ते सूर्यास्ताच्या आधी माहुलीला पोचले आणि ठाणेदाराच्या वाड्यात धडकले. ठाणेदार हुक्का ओढत बसला होता आणि आजूबाजूच्या नोकरांवर मी कसा पकडला त्या गोसावड्याला म्हणून स्वतःची बढाई मारत होता. इतक्यात समर्थ आले. त्याने एका झेपेत ठाणेदाराला मानगूट धरून खेचलं आणि हातात त्या छडीने त्याला झोडपायला प्रारंभ केला. ठाणेदारांचे सेवक तोंडात बोट घालून उभे होते. समर्थांच्या रूपात सगळ्यांना जणू उग्र नरसिंहाचा अवतार दिसत होता. इतक्या क्रोधासमोर कोण उभा राहणार? ठाणेदार समर्थांच्या पाया पडला. स्वामी वाचवा, स्वामी थांबा, स्वामी थांबा अशा विनवण्या करू लागला. समर्थांनी गर्जना केली, अंधार कोठडीतल्या कैद्यांना प्रथम बाहेर काढ. ठाणेदाराने नोकरांना आदेश दिला आणि अंधार कोठडी उघडण्यात आली. उद्धव स्वामी आणि त्यांच्या बरोबरच्या मंडळींनी समर्थांचे पाय धरले. समर्थांच्या क्रोधाचा ठाणेदारावर प्रभाव पडला. स्वामी, क्षमा करा असं म्हणत त्याने पुन्हा पुन्हा क्षमा मागितली. इथून पुढे मी कुणाचाही छळ करणार नाही. भजन, कीर्तन, पुराण बंद पाडणार नाही आणि कुणावरही अन्याय करणार नाही. कुणाला जबरदस्तीने बाटवणार नाही. चक्क कुराणावर हात ठेवून त्यांनी शपथ घेतली. त्यानंतर मात्र समर्थांचा राग निवळला. त्यांनी अत्यंत दयाळू अंतःकरणाने त्या ठाणेदाराला क्षमा तर केलीच, पण त्याशिवाय त्याला दिलेल्या मारावर त्यांनी स्वतः झाडपाल्याचं औषध लावून मलमपट्टी केली. समर्थ दिवसभर उपाशी आहे हे कळताच गावातल्या लोकांनी समर्थांच्या, उद्धव स्वामी आणि मंडळींच्या जेवणाची व्यवस्था केली. त्या रात्री समर्थांनी माहुलीच्या घाटावर सर्व प्राणी मात्र भगवंताची लेकरं आहेत, सर्वांशी समभावाने वागावं, समाजातील गुंडगिरी साफ मोडून काढावी, अन्यायाचा प्रतिकार करावा, पण वाईट व्यक्तीच्या नाशापेक्षा वाईट वृत्तीच्या नाशाला महत्त्व द्यावं, या सूत्रावर निरनिराळी उदाहरणं आणि दृष्टांत देऊन अतिशय प्रभावी प्रवचन केलं. माहुलीच्या जनतेचे कान तृप्त झाले. मित्रांनो, जुलूम, अत्याचार होत असताना कोणीही बघ्याची भूमिका घेणं योग्य नाही. योग्य मार्गाने अत्याचाराला प्रतिकार केलाच पाहिजे. याच क्षात्र धर्म साधनेचं महत्त्व समर्थ रामदासांनी लोकांना वारंवार पटवून दिलं आणि शिवरायांच्या स्वराज्य स्थापनेत योगदानही दिलं. या गोष्टीचा बोध धटासी आणावा धट, उद्धटासी पाहिजे उद्धट, खटनटासी खटनट अगत्य करी.